याच्यावर प्रहार केला गेलाय. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत त्या 4 या धावसंख्येवर. मैदानामध्ये आपण सामना बघतायत जय श्री राम त्याच्या विपक्षामध्ये कुणबी इलेव्हन्स. त्यात कुणबी इलेव्हन्स संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यास भाग पाडले गेले रोहित याच्या मार्फत. काय हल्ला चढवला गेलाय. अगदी यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील कुणबी इलेव्हन्स संघाकडून पहिल्या चेंडूवर वीरेंद्र सेहवाग टाईप अकाउंट ओपनिंग केली जाते. शॉर्ट आर्म आपटलेला चेंडू वंडरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल 6 धावांकरिता डिपॉझिट केला जाईल. एक उत्तुंग असा षटकार 6 धावांकरिता. असं टाकी कर्मचारी रुंद कोण असतील तर उचवायचं आहे. नंतर 4 षटकं आपल्याला अगदी निर्धारित वेळेत 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत. त्याची देखील नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं बी फास्ट. एक बाजूने रोहित तर त्याच्या सोबतीला सागर. रोहित सागरची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि आक्रमण केलं गेलं. सुरुवात विस्फोटक अंदाजामध्ये. रोहित पाटील मॅन फ्रॉम खरिवली. एमबी खरिवली संघाकडनं खेळताना त्याला आपण अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना बघत असतोय. यावेळेस मात्र प्रमोट केलं जात आहे या कुणबी इलेव्हन संघाकडनं. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके, 2 मोठे फटके, धावसंख्या 10. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फ्लॅट बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज घेऊन चेंडू पायावर जरूर आदळला. तदनंतर फ्लाइंग स्लिप थर्ड मॅन रिजन मध्ये स्टॉप केला जातोय. कुठल्याही प्रकारे धाव घेतली जात नाही. मात्र तेवढं चांगलं अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कमबॅक केले गेले अथर्व याच्या मार्फत. पहिल्या 2 चेंडूवर प्रहार केल्यानंतर त्याने मात्र अगदी फलंदाजापासून दूर चेंडू ठेवले गेलेत अँड निर्धाव स्वरूपात डॉट डिलिव्हरीज. यावेळेस स्टॉपेज, पकड़ो कैच, जीतो मैच. यस, बड़ी मछली जाल में. सबसे बड़ी विकेट इस मैच की रोहित पाटिल. वर 2 मोठे फटके. फलंदाजाने वर्चस्व स्थापित केलं. तदनंतर गोलंदाजाने आपला गुणकौशल्य वापरलं आणि पुढील 2 चेंडूवर फलंदाजाला अगदी शांत केलं. आणि आक्रमक फलंदाजाला शांत करण्याचा सर्वात मोठा एक कोणता जर उपाय असेल तर विकेट्स. आणि यस, विकेटचं देखील वतन केलं गेलं. रोहित पाटील याला तंबूच्या आसऱ्याला पाठवले. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत 10 या धावसंख्येवर. सुरेख फटका. काय फटका केला. अगदी पॉइंट रिजन मध्ये प्लेसमेंट, टायमिंग वर विश्वास दाखवला गेलाय. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी 30 यार्ड पासून सीमारेषेपर्यंत चेस केलं गेले, पाठलाग केला गेला. चेंडूला स्टॉप करून फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या केल्या जात आहेत पूर्ण. स्ट्राइक एंडवर फलंदाज सज्ज धनंजय मॅन फ्रॉम चिंचगड. लेफ्ट हँडेड बॅट्समन, डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. क्रॉस बॅटेड फटका खेळेल की लॉंग दी कार्पेट. असं आपटलेला चेंडू उसळी घेणारा. एक संधी निर्माण झाली होती मात्र चेंडू नो मॅन्स लँड स्थितीमध्ये लँड झालाय. कुठल्याही प्रकारे असा षटक क्रमांक 1 ची झाली सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत त्या 12 या धावसंख्येवर. 12 लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटचं पतन जरूर झाले. रोहित पाटील तंबूच्या आसऱ्याला गेलाय. तदनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. बी फास्ट, घाई करायची, याची देखील नोंद घ्यायची, स्पीडअप करायचंय. षटक क्रमांक 2.
गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल राकेश. राकेश काटोळे, राकेश टू सागर. एक रफ अँड टफ महामुकाबला, तोडीस तोड उत्तर दिलं जाईल का? षटक क्रमांक 2. पहिला चेंडू सुरेख फटका, झेलला संधी, अथर्व करणार नाही या चुकी. झेल पकडला गेलाय, एक बडी मछली जाल. तदनंतर षटक क्रमांक 2 ला झाली सुरुवात. बी फास्ट घाई करायची अगदी. पंच आपण देखील वेळेवर. षटक क्रमांक 2. शरीरावर आदळणारा चेंडू, धाव घेण्यात मात्र इंटरेस्ट दाखवला नाहीये. गोलंदाजी मार्कवर सज्ज राकेश. नवीन फलंदाज विशाल. अगोदरच्या सामन्यामध्ये जर बघायला गेले तर काय अफलातून गोलंदाजी केली, यावेळेस मात्र अगदी फलंदाजीसाठी प्रमोट केलं जात आहे. स्विंग अँड मिस, चकवा देणारा चेंडू, अगदी राऊंड विकेट आहे. गोलंदाजी करताना टप्पा पडल्यानंतर काय वेगवानरित्या ट्रॅव्हल झाला चेंडू, थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट डिलिव्हरीच निर्धाव स्वरूपात झाली आहे सांगता. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होणार नाही या चुकी. वन बाउन्स, चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार, चौकार. 4 धावांसाठी एक देखना फटका. मिड विशाल पुन्हा एकदा सज्ज. विशाल टू राकेश, राकेश टू विशाल. अगोदरच्या चेंडूवर चौकार लगावला गेले, त्यापूर्वीचा चेंडू डॉट. आता मात्र कोणाचं वर्चस्व प्रस्थापित राहील? हवाई सफर, क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक, चेंडू निघून जाईल. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता. एकदा गोलंदाजी वेळेस फुल टॉस चेंडू आणि त्याला भिरकावून दिलाय, पाठवून दिलाय. 1 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. धाव संख्या 26 ऑन बोर्ड 26. या षटकात मात्र गोलंदाजावर हल्ला चढवला गेलाय. षटक क्रमांक 2 ची झाली सांगता. नो मीटिंग्स, लगेच घाई करायची, स्पीडअप करायचंय मित्रांनो. अगदी आपण बघू शकतात षटक क्रमांक 3 ला प्रारंभ झालेला नाहीये.
कुणबी प्रीमियर लीग वाडा विक्रमगड तालुका आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट प्रीमियर लीग 2025 आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील जर बघायला गेलं तर दोन संघांमध्ये लढत होती. जय श्री राम त्याच्या विपक्षामध्ये कुणबी इलेव्हन्स. स्विंग अँड मिस डॉट डिलिव्हरीज. अगदी कुणबी इलेव्हन्स राहुल पाटील किरवली यांच्या संघ मालकीचा हा संघ, तर त्यांच्या विपक्षामध्ये जय श्री राम संजयजी पाटील कोंडले यांच्या संघ मालकीचा हा संघ. अगदी या मैदानामध्ये एक लढत बघायला मिळते. कशा प्रकारे प्रहार केला जाईल. लोअर फुल टॉस त्याला मात्र अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये सजवला जातोय फटका. क्षेत्ररक्षकांना अगदी सुरेख केपर्स दिले गेले. चेंडू स्टॉप केला गेला. तत्पूर्वी मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील का. याच दुहेरी धावेने मात्र धावफलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल 28-28 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना चेंडू टाकून झाले 2. धावसंख्या 28-28. या षटकात आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा वसूल करण्यात आल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. स्विंग अँड मिस चकवला जातंय, फसवलं जातंय. अगदी बोटांच्या कलेवर चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवलं गेलंय. फलंदाज देखते रे गे धुंडते रे गे, कनेक्शन झालं नाहीये. डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची सांगता. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला जातोय. चित केला जात आहे. धनंजय बॅक टू पेवेलियन. बडी मछली जाल में एक महत्वाच्या विकेटचं झालंय पतन. धनंजय डगआउटच्या दिशेने जाताना या षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना चेंडू टाकून झाले 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि धाव संख्या 28-28. एकंदरीत जर बघायला गेले तर कुणबी 11 संघाकडनं अगदी सकाळ सत्रापासून बघलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये 25-30च्या मध्ये कुठेतरी धाव संख्या उभारली जाते. शेवटच्या 2 षटकांमध्ये रोशन बागुल याच्याकडनं मग प्रमोट केलं जाते आणि रोशन बागुल नावाचं वादळ मग मैदानामध्ये येते. पुन्हा एकदा स्ट्राईक इव्हेंटवर नवीन बॅटर इन फॉर्म मॅन फ्रॉम खरिवली रोशन बागुल. चेंडू एकंदरीत झाले तर 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल लास्ट मॅचचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच रोशन बागुल, ज्याच्या बॅट मधनं 5 षटकारांची आतषबाजी बघायला मिळाली होती. या इनिंग मध्ये त्याच प्लॅटफॉर्मवर कशा प्रकारे फलंदाजी सजवेल. पहिला चेंडू काय चेंडू हाताळला गेलाय. अव्वल दर्जाचा दर्जेदार A1 क्वालिटीची गोलंदाजी बघायला मिळते अक्षय याच्या मार्फत. काय सुरेख टप्प्यावर गोलंदाजी केली जाते, काबिले तारीफ. षटकात आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. शेवटचा चेंडू टो एंडला मात्र चेंडू लागलाय. कुठेतरी मात्र क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावेवर समाधान. षटक क्रमांक 3 ची झाली आहे सांगता. धाव संख्या 29-29. पाणी ड्रिंक्स अतिरिक्त खेळाडू अगदी आपण त्वरित जायचंय. षटक क्रमांक 3 ची झाली आहे सांगता. कुणबी 11 संघाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल तर पहिल्या 3 षटकांमध्ये ते अगदी 25-30 पर्यंत धावा मारतात आणि अंतिमच्या 2 षटकांमध्ये अगदी तुफानी फटकेबाजी करतात. ज्याप्रमाणे जर बघायला गेल्या
40 प्लस 50 50 धाव संख्या झाली की मग वैभवजी ठाकरे म्हणतात की इनिंग डिक्लेअर करायला देखील हरकत नाहीये. 50 धावा खूप झाल्या. त्यानंतर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाकडे. षटक क्रमांक 3 झाली आहे सांगता. कुठपर्यंत मजल मारली जाईल. एक पण 50 प्लसचा एक आव्हानात्मक आकडा ठेवला जाईल का. असं त्यानंतर या ठिकाणी स्पर्धेला अगदी वेळात वेळ काढून सन्माननीय अभिषेकजी जाधव साहेब देखील उपस्थित झाल्यात. औंधे विक्रमगड तालुक्यातले एक दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेला आवर्जून भेट देताना त्यांचा देखील कुणबी प्रीमियर लीग वाडा विक्रमगड तालुका आपला सहर्ष सहर्ष स्वागत आहे. दॅट्स अ ह्यूज रोशन बागुल नावाचा वादळ मैदानामध्ये सजताना सुरुवात तर झाली आहे. पहिल्या चेंडूवर त्याने धमक दाखवून दिली आहे. वाडा विक्रमगड तालुका आयोजित कुणबी क्रिकेट लीग 2025 चा हा महासंग्राम. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस मैदानामध्ये सामना लढतोय. रंगत वाढली आहे कारण रोशन बागुल नावाच्या फलंदाजाकडनं तुफानी फटकेबाजी सुरुवात होतीये का. एक षटकारानंतर मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड सन्मान दिला गेलाय. अथर्व मात्र काय गोलंदाजी केली गेली. अगोदरच्या चेंडूवर जरूर एक उत्तुंग षटकार लगावला गेलाय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा काय टप्पा हाताळला गेलाय. अटेम्प्टेड यॉर्कर गुड लाईन आणि तेवढीच लेंथ देखील अप्रतिम. एकेरी धावेने फक्त स्ट्राईक रोटेशन बघायला मिळालंय. त्यानंतर जाऊयात पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. चेंडू टाकून झाले 2. तिसरा चेंडू. एकंदरीत धाव संख्या 36. एक सुखद फटका म्हणावा लागेल. मात्र क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन मध्ये तैनात केला जातोय. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळतं. धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचले 37 या धावसंख्येवर 37. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना चेंडू टाकून झाले तर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. यावेळेस उत्तुंग हवाई सफर रोशन बागुल स्पेशल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा. अथर्व याच्यावर हल्ले चढवले जात आहेत. मात्र हार मानेल तो अथर्व कसला. कमबॅक करावं लागेल. दर्जेदार चेंडू हाताळावे लागतील. या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर इथनं बघायला गेलं तर सर्वात महत्वाची विकेट असेल रोशन बागुल. त्याला जर तंबूच्या आसऱ्याला पाठवलं तर मात्र नक्कीच सामना बॅलन्सिंग राहू शकतो. अन्यथा मागील सामन्याप्रमाणे रोशन बागुल नावाचं वादळ मैदानात यायला वेळ लागणार नाहीये. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. मात्र अगोदरच्या 2 षटकाराने दहशत निर्माण झाली की अतिरिक्त बाहेर चेंडू ठेवला गेलाय. फलंदाजाच्या रडार मध्ये आर्क मध्ये चेंडूला कुठेतरी ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र बाहेरील चेंडू वाईड. पंचांचे दोन्ही हात समांतर. अवांतर धाव्याने मात्र धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचले 40 या धावसंख्येवर. वॉर्ड डिलिव्हरी काय भन्नाट वेगात दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. सुरेख गोलंदाजी. देखते रह गए ढूंढते रह गए. अवांतर एक स्वरूपात धाव देखील पूर्ण केली जाते. रोशन बागुल यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असेल. अथर्व याच्याकडनं कमबॅक केले गेले. षटक क्रमांक 4 शेवटचा चेंडू. धाव संख्या 45 ऑन बोर्ड 45. लोअर फुल टॉस चेंडू त्याला मात्र पाठवून दिलाय. वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार.
मध्ये 2 षटकार 1 चौकार. षटक क्रमांक 4 ची झाली सांगता. धाव संख्या 49 49. शेवटचं षटक अंतिम षटक. बी फास्ट घाई करायची, त्वरित सामन्याला सुरुवात करायची, अन्यथा अतिरिक्त खेळाडू देखील आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. पहिला चेंडू झेलला संधी. पकडो कॅच, जितो मॅच. कॅचेस वन ऑफ द मॅचेस. झेल पकडला गेलाय. पहिल्या चेंडूवर बडी मछली जाल में. पुन्हा एकदा जाऊया त्या सामन्याच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर सबसे बडी मछली जाल में, कारण अंतिम षटकात हाणामारी करण्यात, मोठे फटके खेळण्यात जो सरस फलंदाज होता रोशन बागुल, त्याला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं. त्यानंतर पुन्हा एकदा हवाई सफर. चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक देत सीमारेषा पार षटकार. 6 धावांकरिता. जातील. धाव संख्या 57 57. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, पाठवून दिलाय. सीमारेषा पार षटकार. 6 धावांकरिता. धन्यवाद डीजे. अगदी इतिहासाची पुनरावृत्ती होतीये. धाव संख्या 65 65. अगोदरच्या सामन्यात देखील 26-27 धावा 3 षटकांमध्ये झाल्या होत्या. अंतिमच्या 2 षटकांमध्ये 40 धावांची लयलूट झाली आहे. आताही त्याचप्रमाणे 3 षटकात 29 धावा, पुढील 2 षटकांमध्ये अगदी धावांची लयलूट. धाव संख्या 65. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस काय चांगला चेंडू हाताळलाय. वाईड यॉर्कर अटेम्प्टेड. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरेख पैकी. कनेक्शन करण्यात मात्र अपयश. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. 2 धावांवर समाधान. धाव संख्या 67 67. शेवटचा चेंडू. पूर्वार्धातील फर्स्ट इनिंग मधील अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूला मात्र अगदी पूल करण्यात मात्र अपयशी ठरलेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि धावची स्वरूपात जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. यस, दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धाव संख्या 68. विजयासाठी 69 धावांची गरज. लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विजयासाठी गरज असेल 5 षटक. 68 69 धावा. 30 चेंडू 69 धावा. बी फास्ट.
स्पीडअप करायचे. कुणबी 11 संघाने 68 धावसंख्या उभारली गेली आहे. जय श्रीराम संघासाठी 69 धावांचे एक आव्हान समोर ठेवलं जाईल. 30 चेंडू 69 धावा प्रति षटक 13.75 ची सरासरी गरजेची. तदनंतर यापुढील होणारा सामना SS फायटर त्याच्या विपक्षामध्ये श्री छत्रपती. तर या ठिकाणी ज्येष्ठ समालोचक, पेशाने पत्रकार आणि शिक्षक सूरजजी पाटील येऊन पोहोचलेत. पूर्ण बिझी शेड्यूल आहे. सकाळी एक मोठी बातमी होती त्याकरता तिकडे कुडूस विभागात होते, नंतर शाळेवर गेले. चला तर जाऊयात मॅच मध्ये, जिथे टॉस बॉक्स मध्ये 2 कर्णधार जोडले जातील. टीम SS फायटर आणि त्याच्या विपक्ष टीम 2 हात करणार आहे श्री छत्रपती ग्रुप. चला दोन्ही टीम कर्णधार यायचंय. तर क्षेत्ररक्षण देखील लावून घ्या. टीम कुणबी 11 हा संघ, श्री छत्रपती ग्रुप आणि त्याच्या विपक्ष टीम SS फायटर. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. प्रशांत ठाकरे, चला या. टॉस या ठिकाणी केला जाईल SS फायटर. SS फायटर कर्णधार आणि सागर पाटील आणि टीम जी कर्णधार आहे सागर पाटील श्री छत्रपती ग्रुप. सत्यवानजी भोईर असतील, प्रशांतजी पाटील बोरंडेगावचं व्यक्तिमत्व, तसेच निकेतजी पाटील यांचा तो संघ आहे. तर एका बाजूनी SS फायटर जो आपण संघ पाहणार आहोत. चला लवकर कर्णधार या. प्रशांत ठाकरे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लवकर. प्रशांत ठाकरे यांचं जेवण झालंय आता जास्त, त्याच्यामुळे त्यांना टाइम जातोय यायला. मजेचा भाग आहे. माझ्या अगदी जवळचे मित्र आहेत प्रशांत ठाकरे. चला या लवकर. आणि त्याच्या विपक्षात जर समोर पाहिलं तर श्री छत्रपती ग्रुप हा संघ 2 हात करणार आहे. तर मी टॉस करण्याकरता जीवी स्पोर्ट्सचे ओनर जितूजी पवार यांना विनंती करतोय की या टॉस करण्याकरता. धाव संख्या झाली आहे 66. 67 धाव संख्या करायचं आहे. विजयासाठी 67 धावांची गरज आहे. एक थोडीशी आमच्याकडे चूक झाली आणि विजयासाठी 67 धावांची गरज. सुरेशजी पष्टे आणि जितूजी पवार दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय. जीवी स्पोर्ट्सचे ओनर आणि लेजंड क्रिकेटर सुरेशजी पष्टे. या ठिकाणी तो टॉस केला जाईल. मॅच चालू करायची आहे. प्लीज थोडी घाई करा. 2 कर्णधार जे जोडले जातील. एका बाजूनी चितूजी पवार यांच्या शुभ हस्ते टॉस या पुढील मॅचचा देखील होईल. गोलंदाजी मार्कवरनं रोहित पवार जो सज्ज होईल इथून पुढे. एका बाजूनी कुणबी क्रिकेट आणि एका बाजूनी मॉर्निंग क्रिकेट क्लब वाडा असा कॉल असेल. गौतमजी पटेल आलेत क्षणचित्र टिपायला. कालच्या दिवसात 2500 फोटो कॅप्चर केलेत त्यांनी. टॉस या देखील इथे होतोय. तर कॉल दिला जाईल SS फायटर कडनं. प्रशांत ठाकरे कर्णधाराच्या भूमिकेत नसतील. चला तर टॉस मॉर्निंग. तर या ठिकाणी टॉस जिंकलाय श्री छत्रपती ग्रुप या संघाने. टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. SS फायटरला बॅटिंग करायची. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. जाऊयात मॅच मध्ये. जिथे मॅच चालू आहे तिथे मॅच समवेत जोडले जातील आता आमचे ज्येष्ठ समालोचक सूरजजी पाटील. तर नक्कीच या ठिकाणी पाहतायत अतिशय जबरदस्त टफ मॅचेस मात्र होत आहेत. खूप चांगली लढत बिडत संघर्ष या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर रोहित पाटील. विकेट टेकर म्हणून ओळख आहे या गोलंदाजची. राईट आर्म ओव्हर द विकेट. शुभम ने मात्र स्वीप शॉट खेळलाय लगातार. बॅक टू बॅक सेम शॉट अँड सेम बाउंड्री. लाजवाब बॅटिंग, टायमिंग, टेम्परामेंट बेमिसाल. प्रथमेश ठाकरे ची आठवण करून देणारा कॉपी बुक शॉट.
नक्कीच रंगतदार मॅच आपण या ठिकाणी पाहतायत. जय श्रीराम बॅटिंग करतायत. कुणबी 11 टीम या ठिकाणी फिल्डिंग करतायत. 67 धावा रोखण्याचा प्रयत्नात आहेत, परंतु चांगल्या बॅटिंगनं धुवाधार 2 चौकारानं सुरुवात केली आहे शुभम पाटीलनं. 67 धावांचा पाठलाग कुठपर्यंत केला जाईल. शुभमला मात्र उभं केलं का, डॉट करेल का गोलंदाज रोहित पाटील, की शुभम या ठिकाणी रन रेट कव्हर केला जाईल. पॉवर प्लेच्या षटकात काय घडामोडी घडतील. चेंज ऑफ पेस, स्लोअर वनचा वापर, रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न शुभम बॅटरचा होता, परंतु रोहितनं हा बॉल डॉट काढला जरूर. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. काय खेळेल. पुल केले आणि सक्सेसफुल बॉल जातोय डीप लॉंग ऑनला. 1 बाउंड चौकार शुभमच्या बॅटमधनं. कुणबी क्रिकेट लीग वेळ खूप कमी आहे, घाई करा. ब्रिझा गाडीची चावी कोणाला मिळाली असेल तर ती कॉमेंट्री बॉक्सकडे आणून द्यायची आहे. एक चावी हरवलेली आहे ब्रिझा गाडी. हवेमध्ये बॉल आणि इथे कॅच होईल का. इथे एकदा कंप्लीट होते, दुसऱ्याचा प्रयत्न होईल परंतु नाहीये. चावी कोणाला मिळाली असेल ते कॉमेंट्री बॉक्सकडे आणून द्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय श्रीराम संघ मात्र पोहोचते स्कोअर कार्डवर 13 धावा. कुठली विकेट मात्र या ठिकाणी पडलेली नाहीये. विकेट काढणं गरजेचं होतं, परंतु चौकार बसले आणि पॉवर प्ले होतं म्हणून धावसंख्या आता 13 आली आहे. 2 चौकार खूप बॅक टू बॅक खूप महत्त्वाचे ठरले शुभमच्या बॅटमधनं. आणि आता विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये कुठला गोलंदाज राहील, क्षेत्ररक्षकांची स्वतः परीक्षा राहील. बॅटरला सरासरी मात्र तेवढीच 13 ठेवतील का, कारण पहिल्या 2 ओव्हरला धावसंख्या 25च्या वर राहिली तर 67 धावा या पुढच्या येणाऱ्या 3 षटकांमध्ये आव्हान थोडंसं कमी राहील. म्हणून दुसरं षटक खूप निर्णायक राहील आणि ते दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत विशाल पष्टे. बॅटर शुभम आणि त्याचा फॉर्म या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल. स्पीडअप करा मॅच विशाल पष्टे. गोलंदाज हॅलो. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. काय घडतंय राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल अपीलचा प्रयत्न आणि इथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर पंच दर्शवताय 4 धावा. पहिल्याच बॉलला बाउंड्री आली आहे. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते 17 वर. गरजेचे 2 जिंकलेले आहेत ते, आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. धावा मिळताय 4. ऑन बोर्ड 21 धावा. जास्त मीटिंग करू नका, लगेच बॉल घेऊन जायचा आहे. स्पीडअप करा मॅच. बॉल आलाय. विशाल पष्टे तयार, बॅटर तयार. चला घाई करा सागर. आशिष पाटील कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. चौकार बसलेले आहेत. धावा वाचवण्यासाठी या ठिकाणी मात्र 2 मिनिटांची मीटिंग घेत आहेत. स्पीडअप करा मॅच. आयोजन कमिटी आम्हाला या ठिकाणी वारंवार चेतवते. बघूया गोलंदाज विशाल पष्टे तयार. हा सामना खूप लगबगीचा आहे. 2 मॅच जय श्रीराम हरलेले आहेत, परंतु 2 मॅच जिंकलेल्या कुणबी 11 टीमला ते टफ देण्याचा प्रयत्नात आहेत. पण कुणबी 11 टीम चांगल्या फॉर्म मध्ये आहे. ही मॅच पुढच्या 10 बॉल मध्ये टर्न करतील का, विश्वास त्यांच्या ओनरला आहे, त्या ओनरच्या विश्वासाला ते जागतील का. 2 तर जिंकले आहेत लगातार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथे चांगली फिल्डिंग
एक धाव मात्र या ठिकाणी चिक्की घेतली गेली आहे. एकेरी धावेने धावसंख्या फळकार वधारते. आकडा येतो धावसंख्येचा 22. बॉल राहिलेले शिल्लक या षटकातील 3 बॉल राहिलेले आहेत. 22 स्कोर ऑन बोर्ड. रन रेट खूप चांगला आहे. विकेट मात्र काढतील का, पार्टनरशिप मात्र तोडली जाईल का, याकडे सर्वांच्या नजरा मात्र असतील. फुलरलेनचा बॉल डॉट बॉल. निर्धाव चेंडू कमबॅक करायला सुरुवात. मागच्या 9 बॉल मध्ये काय घडले त्यापेक्षा आता काय पुढच्या 10 बॉल मध्ये घडवायचंय याकडे कुणबी 11 टीम नेहमी कॉन्सन्ट्रेट करते. आणि त्यातील हा पहिला डॉट बॉल आलाय. म्हणजे पुढच्या येणाऱ्या 8 ते 9 बॉल मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कुणबी 11 टीम मात्र घडवतील का. प्रदीप स्ट्राइक एंडला तयार. फॉलो थ्रू मध्ये कॅच. मी बोललो ना काहीतरी वेगळं होतील. हे करताय. 2 मॅच लगातार जिंकलेले आहेत आणि विकेट काढलेली आहे. पष्टेने 4 विकेट घेताना 2 धावा दिल्या होत्या. त्याच विशाल पष्टेने आता यॉर्कर लेनचा बॉल हाताळला. त्या बॉलला सन्मानही दिला प्रदीपनं. बरोबर या ठिकाणी बॅटिंग होती, परंतु फॉलो थ्रू मध्ये जो कॅच पकडला, हात मांडला, कॅच बसला आणि विकेट मिळाली कुणबी 11 टीमला. वाडा विक्रमगड कुणबी क्रिकेट लीग आपण या ठिकाणी पाहतायत. 2 तालुके एक संघ होऊन या ठिकाणी मोठ्या लीगचं आयोजन करण्यात आलंय. आणि याच मैदानात 10 जानेवारी, 11 जानेवारी, 12 जानेवारी, 13, 14 आणि 15 म्हणजे 10 ते 15 जानेवारी वैतरणेश्वर चषक 1,11,000 पारितोषिकाची एक मोठी क्रिकेटची स्पर्धा या वाडा तालुक्यातील येते. भगवा करंडक 1 लाख आणि त्यानंतर 1,11,000 वैतरणेश्वर चषक 10 ते 15 जानेवारी पाहायला विसरू नका. ज्या टीमला मात्र या ठिकाणी आपली टीम टाकायची आहे त्यांनी संपर्क करा सागर पाटील, नितेश पाटील, जगदीश पाटील, सत्यवान भोईर यांच्याशी. केकेसी कोलकेवाडी, डीकेबी पावनी पाडाव आणि गातेसकरांची भव्य स्पर्धा. गोलंदाज तयार विशाल पष्टे. राईट आर्म ओव्हर द विकेट. निकेत बॅटिंग स्टॅन्डवर तयार आणि हा बॉल मिस. डॉट. ओव्हर समाप्त होते. 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकांमध्ये विकेट मात्र 1 काढली गेली. विशालच्या या बॉलिंगनं मात्र धावसंख्या थोडीशी लगाम लावली. शेवटचे 4 बॉल या षटकात खूप चांगले पडले. 1 धाव फक्त खर्च केली आणि त्यानंतर धावसंख्या 22 या फळकावर मात्र स्थिमित आहे. म्हणजे 25च्या पुढे धावसंख्या जाऊ दिली नाहीये, परंतु फायटिंग टोटलमध्ये मॅच जरूर आहे. सामना बॅलन्स आहे, सामना स्थिर आहे. षटक नंबर 3 कडे आपण येतोय. गोलंदाज तयार. पहिला बॉल. रोहित पाटील या ठिकाणी मात्र आणलं गेलंय. हा गोलंदाज 2 ते 4 धावा देताना षटक टाकणार आहे आणि त्या आशेनं या ठिकाणी कर्णधारानं पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. 22 स्कोर ऑन बोर्ड. 22 धावा आहेत. 67 करायचे आहेत. 22 झालेले आहेत आणि आता स्ट्राइक एंडला बॅटर पाहायला मिळतं शुभम. बघूया 45 धावा होतील का. 18 बॉल मध्ये सामना स्थिर आहे. गणित या ठिकाणी अजूनही जास्त काही बदललेली नाहीयेत. महत्वाचा निर्णायक षटक आहे. या 5 ओव्हर मधील 3रं षटक आहे. चांगला बॉल. फुलरलेनचा चेंडू ते बॅकवर्ड डीप पॉइंट कडे क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 24 वर आकडा पोहोचतोय. आता विजयाकरिता धावांची गरज. 17 बॉल आणि 43 धावा. सिंगल डबल न मॅचच्या जवळ आपण जाऊ शकतायत. मॅच सोपी होणार नाहीये. डॉट बॉल न मॅच आपण धरून ठेवू शकतात. विकेट न दबाव आणू शकतायत. षटकारानं मॅच सोपी होईल. डॉट बॉल न दबाव येईल. काय घडतंय या बॉलला. व्हॉट क्रिकेट. अमेझिंग क्रिकेट. फसवलंय बॅटरला. फुलटॉस बॉल स्लो बॉल टाकलाय आणि शिव हा का ओळखला तो वाडा टेनिस मध्ये खतरनाक गोलंदाज. विकेट टेकर एक ओळख आहे या गोलंदाजी. महत्वाची विकेट काढलेली मॅचला फिरवणारा बॅटर शुभमला बाद केलं गेलंय आणि आता येत आहेत ऋषभ निकेतच्या साथीला. रोहितनं सुद्धा विकेट घेतलेली आहे.
जेव्हा विकेट मिळते ना तेव्हा बॉलरचा कॉन्फिडन्स वाढतो. योगेश पाटील यांना 500 रुपये लागलेले आहेत, तर बॉलर रोहित पाटील यांनाही 500 रुपयाचे कॅश प्राइज लागले. वाडा विक्रमगड कुणबी लीग 2024चा थरार आपण पाहतायत. या ठिकाणी 2025चा थरार पाहतायत. 24 संपलं, 25 सुरू झालं आणि नवीन वर्षाची सुरुवात कशाने तर कुणबी लीगनं, वाडा विक्रमगड तालुका कुणबी समाज क्रिकेट लीगनं सुरुवात खूप चांगली मोठी. हा बॉल एक देखना चेंडू गुड लेंथ वरनं टॉस झाला. राईज होताना विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव जातोय. बॅटर डबल माइंड मध्ये आला, कव्हर ड्राईव्ह खेळावं की पुल खेळावं त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शुभमची विकेट घेणारा गोलंदाज आहे रोहित, ते सुद्धा हेरलंय आणि तेवढ्याच जिकिरीनं खेळला हा बॉल. चौथा बॉल काय घडेल आणि हा बॉल बिरकावून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अवांत धाव मिळते. धावसंख्या फळकावर 1 न पुढे वधारली. बघूया बॉलला फिरवलंय आणि इथे पाहतायत एक धाव मात्र मिळालेली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक कलात्मक गोलंदाजी आहे. कधी स्लो बॉल कधी पेसवाला बॉल, यावेळेस मात्र टर्न केले ऑफ ब्रेक. समोर बॉलला फिरवणं बॅटरला मात्र दुविधा मनस्थितीमध्ये टाकणारी गोलंदाजी आहे. आता मात्र रन रेट थांबलेला आहे. एक सिंगल डबल न धावा फक्त येत आहेत, डॉट बॉल पडतायत. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय. चांगली फिल्डिंग होईल का त्या ठिकाणी. बॉल फील्ड केलाय रोशननं आणि एकच धाव. खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी रोहित पाटीलनं केली. पहिल्याच बॉलला बघितलं आपण तर 2 धावा, त्यानंतर विकेट काढली, नंतर डॉट पडला, अवांत धावा व्हाईटची मिळाली, त्यानंतर पुन्हा एकदा लेग बायची धाव मिळाली, आता सिंगल. म्हणजे चौकार षटकार मोठा फटका थांबलाय. एक विकेटही काढलेली आणि अंतिम बॉल. गुड लेंथ वरनं बॉल टॉस झालाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. वाटतं बॉलिंग टायर झाल्या पाहिजे रोहित पाटील करिता. सुपर बॉलिंग. मॅचला मात्र रोख लावली आहे धावांना, कारण पहिल्या 2 ओव्हरला 22 धावा होत्या, त्यानंतर धावसंख्या पोहोचलेली ती 27. फक्त 5 धावा या षटकात खर्च केलेल्या आहेत. मॅच बनली टफ. आता विजयासाठी 12 बॉल आणि धावा असतील 40 धावा. खूप मोठा रन रेट, खूप मोठा रन रेट रोहित पाटीलनं उभा ठाकलाय, कारण 5 धावा दिल्या आणि 20 धावांचा रन रेट प्रति ओव्हरला शिल्लक राहिलाय. 12 बॉल आणि विजयासाठी 40 धावा. एक ओव्हर फक्त चांगली टाकायची आहे, बॉलिंग अटॅक करायचा आहे. या मॅच मध्ये कुणबी 11 टीमला ही मॅच बनवायची असेल तर याच षटकात मोठी धावसंख्या खेचावी लागेल, तेव्हा कुठे मॅच ऑन ही पुढच्या अंतिम षटकात राहील जय श्रीराम टीमला. परंतु जय श्रीराम टीम ही मॅच जिंकून सुद्धा टाइम टेबल ज्या पद्धतीने आपण पॉईंट टेबल पाहतायत, एक टायमिंग आणि पॉईंट टेबल या दोघांचा संयोग जुळेल की नाही यात काही शंका आहे, कारण 2 मॅच ते हारलेले आहेत जय श्रीराम टीम. निकेत फक्त लगातार हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत, शॉट बनण्याचा प्रयत्न करतायत. एक्सपेरिमेंटची आता मात्र गरज इथे संपलेली आहे. इथे धावा हव्या आहेत, कारण 40 करायच्या आहेत. गोलंदाज तयार, फेकून दिलाय सीमा पार. 6 धावा षटकार. सहा धावा तर आल्या. दुसऱ्या बॉलला 1 बॉल डॉट केलाय. 34 धावा 10 बॉल. ऑन साइडला खेळलाय. इथे बॉल फील्ड होता होता सीमा रेषा पार. मॅच ऑन. आता मात्र 9 बॉल 30 धावा. त्र्याऐंशी धावांचा आणि 76 वर पोहोचले होते. तशी मॅच होईल का? व्हॉट अ शॉट. मॅच बनतीये. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 2 षटकार 1 चौकार ठोकला.
16 धावा आलेले आहेत तर 40 धावांचा टार्गेट समोर असताना प्रति ओव्हरला 20 धावांचा रन रेट असताना 16 धावा तर खाल्लेल्या आहेत 4 बॉल मध्ये. 2 बॉल अजूनही बाकी राहत आहेत. नो मिडिंग. 24 धावांची गरज. 8 बॉल. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलला काय किस्सा घडेल आणि हा बॉल टर्न करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. आता 23 धावांची गरज आहे 8 बॉल मध्ये. खरं तर प्रेशर बॅटिंग ऑन लाईनवरच आहे. 8 बॉल समोर तब्बल 23 धावा आहेत. एक स्ट्रोक मिळेल का, धावा येतील का आणि इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल का. 2 धावा तर मिळालेले आहेत. 1 बॉल शिल्लक राहील अजूनही या षटकातील. खूप महागडं षटक ठरलंय. 19 धावा आतापर्यंत 5 बॉल मध्ये आलेले आहेत. 20चा रन रेट हवा. 19 तर झालेले आहेत. बॅलन्स मॅच. सामना स्थिर झालेला आहे. या बॉलवर डॉट आला तर प्रेशर, शॉट बसला तर मॅच सोपी. यॉर्कर लेनचा बॉल, क्वालिटी बॉल टाकलेला आहे आणि इथे रनआउटला संधी आहे. चांगली विकेट जाते मिस्टर ऋषभ बाद. मोठा धक्का बसतोय जय श्रीराम टीमला. जी वेळ दिली आहे त्या वेळेत पेनल्टी बसेल. कारण काल 2 मॅचेस राहिलेले आहेत. आज आपण 8:30लाच मला वाटतं ही स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे वेळेचं बंधन आहे. आता 6 बॉल बाकी आहेत आणि 7 मिनिटं बाकी आहेत. 7 मिनिटात 6 बॉल संपले पाहिजेत. ती ओव्हरला आपले 5 मिनिटं आहेत. आपले 2 मिनिटं एक्स्ट्रा आपण राहिलेले आहेत आपण घाई केल्यामुळं. 7 मिनिटात 6 बॉल संपले पाहिजेत. कुणबी 11 टीम. तर 6 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. रोहित पाटीलच्या त्या ओव्हरनं ही मॅच ऑन केली. त्यानंतर बघितलं आपण जयेश्वर मता खूप मोठा हल्ला झाला. पण रोहितनं जी 2 षटकं टाकली ना त्यापैकी जे 3रं षटक पडलं ते खूप निर्णायक राहिलं. विशालची ओव्हर 4 धावा तिथे रन रेट वाचलाय म्हणून या ओव्हरला 6 बॉल 21 धावा राहिलेल्या आहेत. आणि त्या 6 बॉल 8 धावा 6 बॉल 9 धावांची मॅच राहिली असती. मेहनतीचं फळ मिळतं. मेहनतीला मात्र इतिहासाला घोषणी घालेल का कोण. पहिला बॉल योगेश बॉलिंग मार्कवर विकेट टेकर गोलंदाजला आणलाय. पहिले 3 बॉल महत्वाचे. पहिला बॉल आणि इथे पाहताय आपण एकच धाव. चांगली फिल्डिंग. दुसऱ्याचा प्रयत्न. रनआउटला संधी आणि इथे विकेट. ओमकार आलेले आहेत. आता मॅच कठीण आहे. तेवढी सोपी नाहीये. गोलंदाज तयार. 20 धावा 5 बॉल मध्ये. एक धाव काढून फार काही मॅच सोपी होणार नाहीये. बॉलिंग खूप चांगली आहे. फुलरलेनचा बॉल होता आणि खूप चांगलं पिचिंग बॉलिंगचं पाहायला मिळतं योगेश यांच्याकडनं. हालचाल बॅटरला जास्त काही करू देत नाहीयेत. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर समीकरण जास्त असतील जय श्रीराम टीमची. विकेट टेकर 2 विकेट घेतोय योगेश 3 बॉल मध्ये. आता मात्र गणित पलटी झालेली आहेत.
लगेच रेडी राहायचं आहे दोन्ही टीम. आणि LIC डेव्हलपमेंट अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे मॅन फ्रॉम झिडके, LIC डेव्हलपमेंट अधिकारी मॅन फ्रॉम झिडके सुभाष पाटील यांनी वाडा कुणबी क्रिकेट लीग करिता मोलाचं योगदान दिलंय. वाडा विक्रमगड या कुणबी लीग करिता मोलाचं योगदान दिलंय. आर्थिक सहाय्य ज्यांनी केलंय झिडके गावचे व्यक्तिमत्व LIC डेव्हलपमेंट ऑफिसर सुभाषजी पाटील, धन्यवाद. तिसरी विकेट मात्र घेतो योगेश पाटील. आणि या ठिकाणी जय श्रीराम बॅटर येत आहेत. औपचारिकता बाकी राहते. योगेशनं डोकंच वर काढू दिलं नाही या मॅच मध्ये, पुढे येऊच दिलं नाही जय श्रीरामला या ओव्हरला. कल्पेश पाटील त्यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय या गोलंदाज योगेश पाटील करता. पुढचा बॉल देवेंद्रला पाहतोय आपण. अवांतदा वाईट बॉल या ठिकाणी मात्र देत आहेत. कुणबी 11 टीम हा सामना जिंकेल तर लगातार 3 सामने जिंकण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर होईल. लेजंड क्रिकेटर या ठिकाणी योगेशजी चौधरी इथे उपस्थित झालेत. खऱ्या अर्थानं मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. पुढचा बॉल देवेंद्र करता. 5वा बॉल ऑन साइडला खेळला या बॉलला आणि सीमापार चौकार धावा मिळतात 4. शेवटचा एक बॉल शिल्लक राहतोय. औपचारिकता बाकी राहते. मॅच खूप खेचून ठेवली रोहित पाटील, विशाल बस्टे, योगेशनं. आणि हा जटू सीमारेषा पार. बॉल घ्यायचंय, बॉल द्या, बॉल थँक्यू. चला बॉल टीम पाठवा.